नमस्कार. विक्रांत रियावरती खूपच जबरदस्ती करत असतो. तो म्हणत असतो, हे बघ रिया, तुला माझ्या सांगण्यानुसार त्या मुलाला भेटावंच लागेल आणि तुला तर आता जर का ऐकायचंच नसेल तर मात्र होणाऱ्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. तेव्हा लगेच रिया म्हणते, डॅड काय चाललं आहे तुझं? तू माझ्यावरती विनाकारण जबरदस्ती करतोस असं नाही का वाटत? डॅड, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही. मुळात तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही. तेव्हा मात्र विक्रांतला खूपच राग आलेला असतो आणि विक्रांत बोलतो, पुरे झाला, मी सांगितलंय तेवढं कर आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, रिया त्या मुलासोबत रवीच्या हॉटेलमध्ये आलेली असते. तेव्हा रवी रियाकडे बघतच राहतो. रिया रवीला म्हणते, रवी, याच्याशी माझं लग्न होणार आहे. तेव्हा रवी बोलतो, कॉंग्रॅच्युलेशन. तेव्हा रियाला खूपच वाईट वाटतं. रिया आणि तो मुलगा जाऊन एका टेबलवर बसतात. तेवढ्यात मात्र त्यांनी ऑर्डर केलेली असते ती वेटर घेऊन आलेला असतो आणि नकळत का होईना पण वेटरच्या हातून त्या मुलाच्या अंगावर मात्र काही सांडलं जातं. तेव्हा मात्र तो मुलगा खूपच चिडतो आणि तो रागाने रवीवरती हात उचलायला जातो. तेव्हा मात्र रिया त्या मुलाचा हात धरते आणि म्हणते, प्लीज काय चाललं आहे तुझं? अरे तुझ्या फक्त अंगावरती थोडीशीच गोष्ट सांडली आहे ना, ती तू वॉश करूनसुद्धा येऊ शकतोस. त्यासाठी इथे काम करणाऱ्या लोकांच्या अंगावरती हात उचलायचा गरज नाही आणि तुला मुळात अधिकारच कोणी दिला? तेव्हा मात्र त्या मुलाला खूपच राग आलेला असतो. तो मुलगा मोठ्याने बोलतो, पुरे काय चाललंय काय तुझं? येता जाता तू माझ्याशी असं का बोलतेस? आणि मुळात मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय. तुझं वागणं खूपच चुकीचं आहे. खरं सांगायचं तर मला तुझ्या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागलाय. तू असं कसं काय वागू शकतेस? रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं लग्न ठरलंय. त्यावेळेला लगेच रिया बोलते, पुरे मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही. खरं सांगायचं तर आता या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही आहे. प्रत्येक वेळेला येता जाता तू जर का असं वागणार असशील तर मला अजिबात चालणार नाही. प्लीज सॉरी बोल त्याला. तेव्हा लगेच तो मुलगा बोलतो, काय बोलतेस सॉरी? आणि मी? तू काय बोलतेस कळतंय का तुला? मी कोणालाही सॉरी वगैरे बोलणार नाही आणि तू माझ्याकडून अशी अपेक्षासुद्धा करू नको. आणि तो मुलगा तिथून चक्क निघून जातो. तेव्हा मात्र लगेच रिया बोलते, रवी सॉरी. रवी, तुला या गोष्टीचा त्रास तर झाला नाही ना? तेव्हा लगेच रवी बोलतो, रिया पुरे कर. मला काही कळत नाही का माझ्या जखमेवर मीठ चोळायची कामं करतेस? तेव्हा लगेच रिया बोलते, रवी काय करू मी? कसं वागू मी तुझ्याशी मलाच कळत नाही. मी काहीही वागले, कसंही वागले तरीसुद्धा तुला त्रास होतोच. रवी जाऊ देत ना, मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही. प्रत्येक वेळेला जर का तू माझ्या वागण्याचा असाच अर्थ काढणार असशील तर काय करू मी बोलून? आणि तसंही तुला जे काही करायचं आहे ना ते कर. मी आता या विषयावर तुझ्याशी बोलणारच नाही. तेव्हा मात्र रवीला खूपच राग आलेला असतो. रवी खूपच चिडलेला असतो. रवी मोठ्याने बोलतो, पुरे झालं, आता तर मला तुझ्याशी काही एक बोलायची इच्छाच नाही. तेव्हा लगेच रवी मोठ्याने बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझा विचार करणार नाही. रिया प्लीज निघून जा. तेव्हा रिया बोलते, रवी तू माझा अपमान करतोयस. तू माझ्याशी असं वागूच शकत नाहीस. त्यावेळेला लगेच रवी बोलतो, पुरे मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे. हे तर तुला चांगली माहिती आहे ना, प्लीज जा. तेव्हा मात्र रिया बोलते, ठीक आहे जाते. आता मी परत तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही म्हणजे नाही. आणि रिया तिथून निघून जाते. तेव्हा मात्र रवी विचारात पडतो. रवी म्हणतो, माझं चुकलं, मी असं वागायला नको होतं. मी असं का वागतो तेच मला कळत नाही.
पण मला लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे. मला खरंच या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतोय आणि मला आता या गोष्टीबाबतीत काही विचार करायचा नाही. खरं सांगायचं तर आता लवकरात लवकर मला कसला तरी निर्णय घेतलाच पाहिजे. तेव्हा मात्र रवी खूपच चिडलेला असतो. रवी मोठ्याने बोलतो, पुरे, आता काही उपयोग नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, मीरा रवीला म्हणते, रवी भाऊजी काय झालंय? रवी भाऊजी तुम्ही मला सांगा, माझ्यापासून तुम्ही लपवताय का? तेव्हा लगेच रवी बोलतो, मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही. तेव्हा लगेच रवी मोठ्याने बोलतो, आता बस झालं मीरा वहिनी, यापुढे मला या विषयावर वाद नाही घालायचा. मीरा वहिनी, या विषयावर मला आता बोलायचंच नाही. मुळात जे काही घडतंय ते मला आता विचारच करवत नाही. आता खूप काही झालं, पण आता सगळ्याच गोष्टी नीट क्लिअर झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन. तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते, मी आहे तुमच्यासोबत, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र रवीला खूप बरं वाटतं आणि रवी हमसाहमशी रडायला लागतो. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, रवी भाऊजी मला कळतंय ना तुमचं रियावरती खूप प्रेम आहे, पण तुम्हाला मात्र ते कोणालाही कळू द्यायचं नाही, बरोबर ना रवी भाऊजी? पण एक गोष्ट लक्षात ठेवा रवी भाऊजी, किती दिवस प्रेम सगळ्यांपासून लपवून ठेवणार आहात? कधी ना कधीतरी ते प्रेम कोणा ना कोणाजवळ तरी व्यक्त करणारच तुम्ही, आणि ती वेळ काही लांब नाही, प्लीज समजून घ्या. तेव्हा लगेच रवी बोलतो, खरं सांगू का वहिनी, माझं खूप प्रेम आहे तिच्यावरती, पण मला काय करावं तेच कळत नाही. किती दिवस मी शांत राहतोय हे माझं मला माहिती आहे, आणि आता तर मला या विषयावर बोलायची इच्छाच राहिली नाही. सगळं संपल्यात जमा आहे. तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते, जेव्हा गोष्टी संपतात ना तेव्हाच तिथून सुरू करायच्या असतात. रवी भाऊजी, हार मानायचीच नसते आणि हार मानणं चुकीचं आहे. तेव्हा मात्र रवी खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा लगेच रवी बोलतो, खरं सांगू का वहिनी, मला आता काहीच ऐकायचं नाही, पण तू बोल. तेव्हा लगेच मीरा बोलते, रवी भाऊजी प्लीज एकदा तरी स्वतःचा विचार करा. जर का तुम्ही स्वतःहून रियाशी बोललात, तिच्याशी समजून घेतलं तर बरं होईल. रवी भाऊजी सगळेच प्रश्न सॉल्व होतील. तेव्हा मात्र रवी खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला रवी बोलतो, तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मीरा रवी आणि रियाला एकत्र आणेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.